मित्र हो, मी गोपाल निकस, राहणार सावत्रा, तालुका मेहकर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. या काळात जर सर्वात महागडी कोणती गोष्ट असेल तर ती माझ्या तरी मते इन्फॉर्मेशन आहे. आणि ती इन्फॉर्मेशनच मी तुम्हाला देणार आहे. आणि कोणती इन्फॉर्मेशन जर आपल्याला वेळेवर मिळाली तर निश्चितच आपला फायदा होत असतो. आणि तीच जर कदाचित काही कालांतरानं उशिरा मिळाली तर आपलं नुकसानही होत असते. तर मी एक इन्फॉर्मेशन देणार आहे, बघा, आपल्याला पटली तर आपण करू शकता. हे बघा, आपण सरासरी बघतो की आपण निव्वळ एक हरभराच पीक घेतो. आता आपल्याला याच्यात हरभऱ्यामध्ये हे एरंड दिसत असेल. हा छोटा एरंड आहे. छोटा म्हणजेच हरभऱ्यातलंच जाड असते आणि याची हाईटही कमरे एवढीच असते. आणि याच्या उत्पन्नाबद्दल, कालावधीबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. तर याचा विषय असा आहे की हा छोटा एरंड असल्याकारणानं आपण जे तुरीच्या वेळीचा डबा असते आपला, तिच्यामध्ये आपण याला पेरू शकतो. जेव्हा आपण खरीपाच्या हंगामामध्ये सोयाबीनमध्ये जशा तुरीच्या ओळी पेरतो, तसे आता रब्बीच्या हंगामामध्ये हरभऱ्यामध्ये एरंडाच्या ओळी पेरायला आपल्याला हरकत नाही. याचं कारण असं की हरभऱ्या व्यतिरिक्त आपलं एरंड हे पीक आगाऊ येते. आता काही लोक उन्हाळ्यामध्ये पिकं घेतात, तर याच्यामुळं काही उन्हाळ्यामध्ये पीक घ्यायची गरज नाही. हरभरा निघाल्यानंतर याला आपण पाणी वगैरे देऊन याचा ड्युरेशन पिरियड वाढू शकतो. आणि विशेष म्हणजे आता कोणी म्हणाल पाहिजे सावली पडेल, हरभऱ्याला नुकसान होईल वगैरे वगैरे, तर त्यांना पण एक सांगू इच्छितो की जसा खरीपाच्या हंगामामध्ये म्हणजे सोयाबीन जेव्हा आपण पेरतो तर आखाडतोंडपासून म्हणजे जून महिन्यापासून सूर्य हा पूर्वेकडून पश्चिमेकडं मावळत असतो, पूर्वेकडून निघून पश्चिमेकडं मावळत असतो. तर या रब्बीच्या हंगामामध्ये ते तसं नसते. या रब्बीच्या हंगामामध्ये असा सूर्य हा क्रॉस जातो, निघतो पूर्वेकडूनच, पण थोडासा मला वाटते अग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य अशा 4 दिशा आहेत ना कोणत्या, तर त्या क्रॉस मावळत असल्याकारणाने याचा सावलीमध्ये कोणती अडचण निर्माण होत नाही आणि उत्पन्नही चांगलं येते. आता हे आपण हे बघा, कसे आता शेतकऱ्याला आंतरपीक घेतल्याशिवाय पर्याय नाही. निव्वळ जर आपण एकाच पिकावर डिपेंड राहत असेल तर आणि ते पीक जर आपलं काही धुईनं पावसानं वगैरे गेलं तर आपलं फार मोठं नुकसान होत असते, आपलं वर्ष वाया जात असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मला तरी वाटते की कोणत्या ना कोणत्या आंतरपिकं घेण्यास हरकत नाही आणि घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. शेतकरी हा सायंटिस्ट असते. शेतकरी नवीन नवीन प्रयोग करून पाहिजे असतात, त्याच्यामधून मिळतेच निश्चितच. आता मागील वर्षी मी कांदा टाकला होता, तर तो कांदा या टायमाला 30 रुपये 35 रुपये विकला. आणि निश्चितच माझा 1 दीड एकर कांदा होता, त्याच्यामध्ये माझे 1.5-2 लाख रुपये झाले. तर आता असे नवीन नवीन प्रयोग मी करून बघत असतो. आता मी तर काही फार मोठा कास्तकार नाही, लय मोठा तज्ज्ञ आपल्याला ज्ञान सांगायला लागलो, पण करायला हरकत नाही. इन्फॉर्मेशन एक दिली, बघा, ज्याला पटलं ते करा. फक्त अशी गावठी बिवटी व्हरायटी टाकल्यापेक्षा चांगली संशोधित, संकरित आणि सुधारित व्हरायटी टाका, जेणेकरून बुवा तो एरंड जास्त वाढला नाही पाहिजे, हरभरा पण आला पाहिजे, एरंड पण आला पाहिजे. आता मी मागं व्हिडिओ टाकला होता एक, की तो एरंड किती वाढते, काय वाढते, तर याची जी हाईट आहे ही कमरे एवढी असते आणि हातात घड पडतात. एका झाडाला 4-4, 5-5 घड येतात. आणि याचं उत्पन्न आपण हरभरा निघाल्यानंतर घेऊ शकतो. आता आपण नंतर व्हिडिओ बनवून सांगणारच आहोत उत्पन्न कसं आलं, काय आलं. आता थोडा पतला झाला, आता ते कसं पहिलं वर्ष आल्यामुळं आपल्याला कळालं नाही कुठं दाट कुठं पतला, पण तरी फुटावर, 1.5 फुटावर, 2 फुटावर झाड आलेलं आहे. व्यवस्थित वाटते मला तरी. आणि हरभराही चांगला निघलेला आहे. बघू आता कसं येते, काय येते. काही कोणाला माहिती विचारायची असल्यास माझा नंबर आहे 8605 38 26 22, आपण विचारू शकता. धन्यवाद मंडळी. सर्वांना माझ्या हिंदू बौद्ध एकता संघाच्या वतीनं सुद्धा दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सर्वांना ही दिवाळी आनंद, सुख, समृद्धी, भरभराटीची जावो ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो.